सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक RTO MVI 2025 जाहिरात येते। विद्यार्थ्यांनी अभ्यास पण सुरू केला आहे। तुमच्याकडे जे लहान लहान डाऊट आहेत त्या प्रत्येक डाऊटचं उत्तर घेऊन येणारा हा यूट्यूबवरचा आणि इंस्टावरचा पहिला व्हिडिओ असेल। तुमच्या मनात छोटाही डाऊट राहू नये म्हणून हा व्हिडिओ आपण बनवतोय। माझी एक रिक्वेस्ट असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत। तुम्हाला आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, तशी कमेंट करून जावा। पण माझी अजून एक रिक्वेस्ट असेल, हा व्हिडिओ तुम्ही स्वतःही बघा आणि तुमच्या पालकांसोबत बघा, तुमचे आईवडील असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ बघा, कारण कंटेंट या व्हिडिओमधलं तसं असणार आहे। अनेक विद्यार्थी 2020ची जी RTOची परीक्षा झाली त्यामध्ये काही मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन राहिलं ते प्रत्येक जण एक चातक पक्षासारखे आस लावून बसलं होतं की RTOची जाहिरात कधी येईल। ती सुवर्ण संधी आता आलेली आहे। आता मॅक्सिमम चान्सेस आहेत की जाहिरात येते, प्रत्येकानं तयारी लागा। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे RTO MVI पदाची ओळख, म्हणजे या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण बघा। मी स्पष्ट इथं सांगितलं की एकही शंका राहणार नाही। हा व्हिडिओ तुम्ही फक्त बघा, या व्हिडिओनंतर तुमच्या मनात एकही लहान सहान कसली शंका राहणार नाही। तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टावरती बघत असाल तर इंस्टाचं पेज नक्की फॉलो करा। आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्याआधी मी एक छोटीशी स्टोरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे। RTOची जाहिरात खूप दिवसातून येते। जे विद्यार्थी मागच्या काही दिवसापासून अभ्यास करत होते त्यांनाही माहिती आहे, पण ज्यांनी अभ्यास सुरू केला नाही किंवा अजूनही संधी असतानाही अभ्यास सुरू करत नाहीत त्यांच्यासाठी ही स्टोरी अत्यंत इन्स्पायरिंग असणार आहे। मित्रांनो, काय होतं, एक गाव असतं, त्या गावामध्ये एक शेतकरी असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून तो शेतामध्ये मेहनत करत असतो। त्या गावातली अनेक लोक मेहनत करत असतात। ते गाव सगळं एकदम समृद्ध झालेलं असतं, पण त्यांची जी नवीन पिढी येते, जी तरुण पिढी असते ना, ते गाव समृद्ध असल्यामुळे त्यांना काम करायला काही उरतच नाही। ऑलरेडी घरच्यांनी घरं बांधून ठेवले असतात, गाड्या घेऊन ठेवल्या असतात, शेतीवाडी सगळं समृद्ध असतं। मग ती लोक, त्यांची मुलं जी असतात ती आळशी बनायला सुरू होतात। मग देव वरून बघतो की इतकं चांगलं गाव असताना, यांचे वडीलधाऱ्यांनी इतकी चांगली कामं केली असताना येणारी ही तरुण पिढी इतकी आळशी कशी तयार होते। त्यांना यातून धडा शिकवण्यासाठी देव एक शक्कल लढवतो। देव त्यांना सांगतो की आता या गावामध्ये इथून पुढं 10 वर्ष पाऊस पडणार नाही। मग त्या गावातली काही लोक जे आळशी असतात ते आनंदी होऊन जातात, काही लोक शॉकमध्ये जातात की आता कसं करायचं, 10 वर्ष पाऊसच नाही पडला तर शेती कशी करायची। पण त्या गावामध्ये एक शेतकरी जुन्या पिढीतील फक्त थोडासा तरुण असतो। तो काय करतो की तो, बाकी सगळे काळजी करत असतात पण तो शेतकरी येतो आणि प्रत्येक वर्षी थोडासा दुःखी असतो तरी तो प्रत्येक दिवशी येऊन शेतामध्ये काम करत असतो। तो त्याची सवय मोडत नाही। हा शेतकरी बघा तुम्ही, दररोज त्याला माहिती आहे 10 वर्ष पाऊस पडणार नाही तरी तो दररोज शेतीमध्ये येतो, पूर्ण त्याचं काम करून तो जात असतो घरी। बाकीचे लोक त्याला काय करत असतात, हसत असतात। हे बघा लोक हसतात, हा काय, हा वेडा आहे का, 10 वर्ष पाऊसच पडणार नाही, मग हा शेतीमध्ये मशागत कशासाठी करतोय, पाऊस येणार नाही। मग हे सगळे लोक, गावातील जे लोक आहेत ह्याला हसत असतात। पण मित्रांनो, काही दिवसानंतर, 3-4 वर्षानंतर देवाला काळजी वाटते की हा माणूस मेहनत करतोय, याच्यासाठी म्हणून देव एक काम करतो की सगळं आभाळ वगैरे दाटून येतं, पाऊस येण्यासाठी पूर्ण नियोजन झालेलं असतं। त्यावेळेस हा शेतकरी खुश होऊन जातो। पण तेवढ्या काळात, मागच्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये ही लोक पूर्ण शांत, पूर्ण गाव शांत असतं, पूर्ण अजून आळशी बनलेलं असतं। पहिलंच आळशी असतंच, पण अजून आळशी बनलेलं असतं। मग ते गाव काम त्यांचं विसरून गेलं असतं, कसं नांगरणी कशी करायची, खुरपणी कशी करायची, ते सगळं विसरून जातं। ते दाटून आलेला आभाळ, त्याचा पाऊस सुरू होतो आणि ज्या शेतकऱ्यानं काम केलेलं असतं, ज्या शेतकऱ्यानं 3-4 वर्ष रक्ताचं पाणी केलं असतं, त्या शेतकऱ्याचं हिरवगार शेत येतं, या पावसामध्ये त्याचं शेत तयार होतं। पण गावकऱ्यांचं शेत कसं असतं, हे असं दुष्काळासारखं त्यांचं गावकऱ्यांचं शेत असतं। आणि ज्या शेतकऱ्यानं 3-4 वर्ष मेहनत केलेली असते, पावसाची वाट न बघता पूर्ण ताकदीनं ज्यानं शेतीमध्ये मेहनत केली असते, त्याचं हे पीक येतं। आणि हा शेतकरी, यातून तुम्हाला काय मिळतं, यातून तुम्हाला बोध काय घ्यायचा आहे की RTOची जाहिरात 2017ला आली, त्यानंतर 20ला आली, त्यानंतर जाहिरातीला थोडा लेट झाला। पण जे विद्यार्थी 2020ला पास झाले, तुम्ही त्यांना जाऊन विचारा, त्यांनी 17ची RTO मधून काही मार्कांनी गेले असतील किंवा कसंही असेल, पण त्यांनी 17 नंतर अभ्यास सुरू ठेवला। विद्यार्थी मित्र कॉल करून सांगतात की सर आम्ही अभ्यास एवढा झालाय, 2 सब्जेक्ट झाले, 4 सब्जेक्ट झाले, आमचं रिव्हिजन सुरू आहे, आम्ही MCQ करतोय, RS मी ओपन केलंय, प्रिलिमसाठी 21 बुक करतोय, कोणती MCQ सगळे कंबाईनचे बघून झालेत। हे सगळं सांगणारी मुलं उद्या ज्यावेळेस सिलेक्शनची लिस्ट लागेल त्यावेळेस यामधली काही मुलं असतील। तुम्हाला अजूनही वेळ गेली नाही। जाहिरात आल्यावरती फॉर्म भरणारे आणि हॉल तिकीट आल्यावर अभ्यास करणारे कधीच पास होत नसतात। त्यामुळे जो आजपासून RTOची तयारी करणार तोच RTO होणार। आता आपण RTOच्या एक्झाम विषयी बघूया। RTO परीक्षा कोण देऊ शकतो। मित्रांनो, थोडासा मोठा व्हिडिओ असणार आहे, पण तुम्ही संपूर्ण बघा। तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, तुमचे आई वडील भाऊ यांच्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की बघा। आता RTO MVI परीक्षा कोण देऊ शकतो, तर ज्या विद्यार्थ्याचं मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल ब्रँचमधून त्याचं डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं पाहिजे, म्हणजे त्याचा 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा डिप्लोमानंतर डिग्री किंवा प्लेन डिग्री तर त्यांची झालेली असली पाहिजे। त्यासोबतच काही ब्रँचेस आहेत, आपण त्या पण बघूया।
मेकॅनिकल सोबत त्यांना प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ही पण ब्रँच डिप्लोमामधून चालते. डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटॅलर्जी, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. यापैकी तुमचं डिप्लोमा डिग्री अलाइड ब्रँचेस म्हणजे मेकॅनिकलच्या आणि ऑटोमोबाईलच्या अलाइड ब्रँचेस पण इथं चालतात. त्यासोबतच ह्या नवीन परिपत्रकानुसार मेकॅट्रॉनिक्स, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही पण ब्रँच चालते. तसेच डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, तसेच 4 इयर थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज अ अप्रेंटिस, म्हणजे असे बरेचसे या अलाइड ब्रँचेस पण इथं चालतात. ते पण तुम्ही बघून घ्या. त्यानंतर जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुमची उंची 163 सेंटीमीटर असली पाहिजेत आणि छाती तुमची 79 सेंटीमीटर पाहिजे आणि ती फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर अजून फुगली पाहिजे. त्यानंतर महिलांसाठी क्रायटेरिया आहे, फिजिकल क्रायटेरिया तो आहे उंची 155 सेंटीमीटर आणि वजन असणार आहे तुमचं 45 किलो. हा क्रायटेरिया मुलींसाठी असणार आहे. त्यासोबतच वयाची जी अट असणार आहे ती मिनिमम वय तुमचं असणार आहे 19 वर्ष आणि मॅक्सिमम वय तुमचं जनरलसाठी असणार आहे 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी असणार आहे 43 वर्ष आणि खेळाडूंसाठी तेच 43 वर्ष मॅक्सिमम असेल. परंतु माजी सैनिकांसाठी एक वेगळी अट आहे, ती पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयाच. तरी सांगतो 43 वर्ष प्लस तुमचा सेवा कालावधी प्लस तुमचे 3 वर्ष, एवढा 46 प्लस सेवा कालावधी एवढं तुम्हाला एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर RTO विमा परीक्षेसाठी गॅरेज अनुभवाची अट काय? 2017च्या आधी ज्या पण RTOची एक्झाम झाली त्या प्रत्येक एक्झामला तुम्हाला गॅरेजचा 1 वर्षाचा अनुभव लागत होता. परंतु 2017मध्ये त्यावेळी तत्कालीन सन्माननीय परिवहन आयुक्त यांनी गॅरेजच्या 1 वर्षाच्या अनुभवाची अट शिथिल केली. त्यांनी काय सांगितलं की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा 1 वर्ष कालावधीचा जो पूर्णवेळ कर्मचारी म्हणून असल्याचा अनुभव तो तुमच्याकडे नसेल तर तुमच्या प्रोबेशन पिरियडमध्ये म्हणजे परिवीक्षाधीन कालावधी त्यामध्ये तुमचा शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये म्हणजे ST डेपो वगैरे तिथं 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला गॅरेजचा एक्सपिरियन्स नसला तरी चालतो. 2017च्या आधी काय व्हायचं, फॉर्मच 4-5 हजार यायचे कारण मुलांकडे गॅरेजचा एक्सपिरियन्स नसायचा, त्यांच्याकडे हेवीचे लायसन्स नसायचे. आता बघा लायसन्स आहे क्रायटेरिया, तुम्हाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर लागणारच आहे, पण जी जड मालवाहत म्हणजे हेवीची जी लायसन्स आहे त्यासाठी तुम्हाला प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन यापैकी एखादी किंवा दोन्ही लायसन चालवण्याचे लायसन नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुज्ञा नियुक्तीनंतरच्या 2 वर्षात म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा जो 2 वर्षाचा प्रोबेशनचा पिरियड असतो त्यामध्ये तुम्हाला ही हेवीची लायसन काढणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या ह्या 2 अटी शिथिल झाल्या. गॅरेज एक्सपिरियन्स तुमचा निवड झाल्यानंतरही तुम्हाला काढता येतो, त्यासोबतच तुम्हाला लायसन्सही निवड झाल्यानंतर काढता येते. त्यानंतर RTO विमा परीक्षेसाठी लास्ट इयर अपिअरिंग विद्यार्थी पात्र आहेत का? विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी कॉल करतात की डिप्लोमा लास्ट इयरला आहे, इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे, तर आम्ही ती एक्झाम देऊ शकतो का? हो, तुम्ही एक्झाम देऊ शकता, परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच RTO विमा पदासाठी वेतन श्रेणी किंवा पगार किती असतो? विद्यार्थी मित्रांनो, S14चं पे स्केल आहे तुमचं 38,600 ते 1,22,800. PSIचं म्हणजे ही पोस्ट जरी ग्रुप C ची असली तर याचं पेमेंट कसं आहे, ग्रुप बी दर्जाचं आहे. म्हणजे PSI STSOच्या लेवलचं तुमचं S14 हे तुमचं पे स्केल असणार आहे. महागाई भत्ता नियम म्हणजे तुम्हाला अराउंड 70-75 हजारापर्यंत तुमचं पेमेंट मिळतं. त्यानंतर माजी सैनिक RTO विमा परीक्षा किती वयापर्यंत देऊ शकतात? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मॅक्सिमम त्यांचं एज लिमिट 43 वर्ष प्लस त्यांचा सेवा कालावधी जो पण काय असेल तो सेवा कालावधी प्लस 3 वर्ष एवढं एज त्यांना रिलॅक्सेशन आहे. त्यासोबतच RTO विमा परीक्षेसाठी तयारी का करावी? विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, त्यांच्या पालकांनाही प्रश्न असतो की मुलांनी RTO विम्याची तयारी का करावी? त्याचं पहिलं सगळ्यात मोठं कारण हे आहे की मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक क्रेज असणार हे पद आहे. त्यासोबतच डिप्लोमावर ज्या मुलांचा किंवा ज्या मुलींचा फक्त डिप्लोमा झालाय त्या डिप्लोमावर इतकी चांगली सरकारी नोकरी फक्त RTO विम्याच देऊ शकतं. त्यानंतर गट क ची जरी पोस्ट असली तरी गट ब दर्जाचं पे स्केल आहे म्हणजे S14 38,600 ते 1,22,600. त्यासोबतच बाकी विभागांपेक्षा प्रमोशनचा वेग यामध्ये जास्त आहे. तुम्ही बघून घ्या ना, 2017ची जी मुलं पास झाली होती त्या मुलांचं आता प्रमोशन झालं, ती पण न्यूज आपण पुढे घेणार आहे. 331 विद्यार्थ्यांचं प्रमोशन झाले. स्पर्धा कमी असते ज्यावेळेस तुम्ही प्लेन MPSC करायला जाल, राज्यसेवा द्याल किंवा तुमचं कंबाईन द्याल, ग्रुप PSI STSO द्याल, त्यावेळेस कसं असतं
की सगळी ग्रॅज्युएशनची मुलं, कॉमर्स असू द्या, BCom, BA, BSc, कुठलीही मुलं, ॲग्रीची मुलं, ही सगळी तिथं कॉम्पिटिशनला असतात. पण इथं तुम्हाला इंजिनिअरिंगमधली, ती पण मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलची, तिथं तुम्हाला इलेक्ट्रिकल नाही, सिव्हिल नाही, कुठलीच मुलं नाहीत. स्पर्धा खूप कमी असते आणि मुलींसाठी त्याहीपेक्षा वेगळं आहे, ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू. प्लस ह्या एक्झामसाठी मुलाखत नसते. आता मुलींसाठी का सर्वोत्तम पोस्ट आहे ते आपण बघू. स्पर्धा खूप कमी आहे. मुलींसाठी का कमी आहे? ऑलरेडी मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल ब्रँचला मुली खूप कमी असतात. त्यासोबतच मुलींचं कट ऑफ हा तर एक रेकॉर्डच आहे. 2017ला मुलींसाठी फक्त 1 मार्क प्रिलिम्सचं कट ऑफ लागलं होतं. 2017ला ज्या मुलींना प्रिलिम्सला 1 मार्क पडले त्या सगळ्या मुली प्रिलिम्स पास होऊन मेन्सला गेल्या. तसंच 2020मध्ये तेच मुलींचं कट ऑफ 1 वरून 23.75 झालं. तर तेही कट ऑफ तसं बघायला गेलं तर कमीच आहे, पण यावेळेस हे लागणार नाही. ह्यावेळेस कट ऑफ जास्त लागू शकतं. मुलं तयार झालेत. त्यासोबतच मेकॅनिकल ऑटोमोबाईल विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक क्रेज असणार हे पद आहे. फक्त डिप्लोमावर मिळणारी सरकारी नोकरी, तसंच गट क ची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं आणि प्रमोशनचा रेट जास्त आहे. RTO AMI जाहिरात आल्यापासून अभ्यासाला किती वेळ मिळतो? तेवढ्या वेळेत अभ्यास होऊ शकतो का? आपण एक एक्झाम्पल घेऊया. 2020मध्ये 16 जानेवारी 2020ला जाहिरात आली होती. त्याची जी प्रिलिम झाली ती 15 मार्च 2020ला. तुम्हाला आठवत असेल 21 मार्चला जनता कर्फ्यू होता, कोरोना वगैरे सुरू झाला. त्याच्या आधी एक आठवडा 15 मार्चला प्रिलिमचा पेपर झाला होता. तर यामध्ये म्हणजे एक्झाम ॲड आली 16 जानेवारीला आणि 15 मार्चला पेपर झाला. बरोबर 60 दिवसांनी तुमच्या प्रिलिमचा पेपर झाला होता. त्यापैकी 1 महिना तर तुमचा फॉर्म भरायला गेला. फक्त 1 महिना अभ्यासाला उरला. म्हणजे 60 दिवस मॅक्सिमम तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळाला होता. तेवढ्या 60 दिवसामध्ये परीक्षा पास होणं खरंच कठीण आहे. जे विद्यार्थी आधीपासून तयारी करतात तीच मुलं पास होतात. आता यावेळेस एक्झाम्पल बघूया. ग्रुप सीची ॲडव्हर्टाइजमेंट ज्यामध्ये आपलं RTOचं पद आहे ते सप्टेंबर 2025मध्ये ॲड कधी येऊ शकते? 10 दिवसात, 15 दिवसात, कधीही तुमची RTOची ॲड येऊ शकते. त्याची जी एक्झाम होणार आहे, जे MPSCने कॅलेंडर दिलं त्यामध्ये 30 नोव्हेंबर 2025 रोजी RTOची प्रिलिमची एक्झाम होणार आहे. म्हणजे तुम्हाला 70 ते 80 दिवस फक्त मिळणार आहेत. तेवढ्या दिवसामध्ये प्रिलिमचा अभ्यास होईल का? तुम्ही विचार करा. लवकरात लवकर तुम्ही तयारी सुरू करा. जर काय तुम्हाला गायडन्स हवा असेल तुम्ही तर व्हॉट्सअप नंबर यावरती संपर्क करू शकता. जी काय मदत लागेल, प्रिव्हियस इयर पेपर असतील, सिलेबसच्या PDFs असतील, हे सगळं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच RTO AMI परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का आणि असेल तर ते किती असतं? तर तुम्ही बघा, प्रिलिम्सला 100 क्वेश्चन असतात, 100 मार्क असतात आणि मार्क्स प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो. निगेटिव्ह मार्किंग तुम्ही जर बघायला जाल तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं. आणि मेन्समध्ये पण 150 क्वेश्चन असतात, 300 मार्क असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात आणि त्याचं निगेटिव्ह मार्किंग 1/4 असतं. OMR शीट तुम्ही अजून एक काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही OMR शीट भरत असता त्यावेळेस असे सर्कल्स असतात. त्यापैकी तुम्हाला एक डार्क करायचा असतो. समजा तुम्ही हा, त्याचा आन्सर जर B असेल, तुम्ही जर हा ब्लॅक केला आणि त्यासोबतच तुम्हाला वाटल्यानंतर की हा D पण बरोबर आहे, तर तुम्ही इथं ब्लॅक केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं 1/4 निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे हा क्वेश्चन तुमचा चुकीचा पकडतो MPSC, त्यामुळे तुमचा इथला मार्क कट होऊ शकतो. त्यासोबतच RTO AMI प्रश्नांचा दर्जा काय असतो, डिफिकल्टी लेवल काय असते ते आपण या स्लाइडमध्ये बघूया. प्रिलिमचा जर तुम्ही बघायला जाल तर तो RTO गट क ची पोस्ट आहे. म्हणजे ग्रुप C मधली पोस्ट जरी असली तर ग्रुप C प्लस ग्रुप B चे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. म्हणजे गट B ला आणि गट क ला मागील वर्षामध्ये जे प्रश्न आले ते सगळे प्रश्न बघणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यासोबत मेन्सचा जो प्रश्नांचा दर्जा असतो ते काय असतो आपण बघूया. JEE लेवल म्हणजे एकदम गेट ESE लेवलचे प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात, कारण वेळच तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 36 सेकंद एवढाच वेळ आहे. एवढ्या वेळामध्ये जो क्वेश्चन सुटू शकतो तेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहेत. म्हणजे मीडियम लेवलचे क्वेश्चन असतात, थेरॉटिकल क्वेश्चन असतात आणि छोटे छोटे सिंगल फॉर्म्युलाने सॉल्व्ह होतील असे न्यूमेरिकल्स पण असतात. त्यासोबतच आता आपण बघूया RTO AMI पूर्व परीक्षेचा मागील वर्षांचा कट ऑफ किती होता. म्हणजे 2017चा कट ऑफ बघूया, 2020चा कट ऑफ बघूया. जुने 11 पासूनचे जुने सोडून द्या, कारण बराचसा ट्रेंड बदलत गेला, सिलेबसही बदलला. 2017मध्ये मुलांचा कट ऑफ होता 24 मार्क. 100 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 24 मार्क प्रिलिम्सला पडले ती मुलं प्रिलिम्स पास झाली. आणि मुलींचा कट ऑफ होता 1 मार्क. जे मी खूप वेळापासून जे सांगतोय की मुलींना 2017ला प्रिलिम्सला 1 मार्क कट ऑफ होता, तो हा होता. मुलांचा कट ऑफ 2017 पासून 2020 पर्यंत येताना 24 चे 36 मार्क झाले. म्हणजे 2020ला मुलांचा कट ऑफ होता 36 मार्क प्रिलिमचा आणि मुलींचा कट ऑफ होता 23.75. म्हणजे 1 मार्क 17ला जरी लागला असला, त्या भरोश्यावर ज्या मुली थांबल्या त्यांचं सिलेक्शन नाही झालं, पण ज्यांनी अभ्यास केला 23.75 पेक्षा जास्त मार्क पडले त्या सगळ्या मुली पास झाल्या. त्यामुळे कट ऑफ वाढतोय, तुम्ही त्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. त्यासोबतच RTO AMI मेन्सचा म्हणजे मेन्सचा कट ऑफ आपण बघूया. 2017ला मुलांचा कट ऑफ होता 188, मुलींचा कट ऑफ होता 94.
आणि तोच 2020 मध्ये 240 मार्क कट ऑफ झाला मुलांचा आणि 94चा 209 कट ऑफ झाला मुलींचा. RTO AMA पूर्व परीक्षा त्याचा एक्झाम पॅटर्न आपण बघूया. 100 प्रश्न असतात, 100 मार्क असतात, त्यासाठी तुम्हाला डिग्री लागते आणि जे तुमचे क्वेश्चन असणार ते मराठी लँग्वेजमध्ये पण असतात आणि ते इंग्लिश लँग्वेजमध्ये पण असतात. 100च्या 100 प्रश्न तुमचे दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. त्यासाठी वेळ असतो 1 तास. म्हणजे 100 प्रश्नांसाठी 1 तास म्हणजे तुम्हाला जवळजवळ 36 सेकंद एवढाच वेळ प्रत्येक क्वेश्चनसाठी फक्त तुम्हाला 36 सेकंद मिळणार. तेवढ्यामध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह झालं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन वाचून झाला पाहिजे, ऑप्शन वाचून झाले पाहिजे, तो क्वेश्चन समजला पाहिजे, त्याचा आन्सर आठवलं पाहिजे, त्यांचा आन्सर तुम्हाला रिकग्नाइज करता आलं पाहिजे आणि मग आन्सर शीटवर जाऊन सर्कल करता आलं पाहिजे. एवढ्या सगळ्या कामासाठी तुम्हाला वेळ किती? फक्त 36 सेकंद. त्यानंतर ही प्रिलिम्सचं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सांगितलं मी, 1/4 निगेटिव्ह आहे. विषय कोणकोणते असतात प्रिलिम्सला? तर इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे समाज सुधारक यामध्ये येतात. भूगोलामध्ये बघाल तुम्ही तर फोकस हा महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे. महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासाचा म्हणजे पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. तुम्ही काय करा, ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा MPSCचा तो सिलेबस तुम्ही व्यवस्थित करून घ्या. अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी तसेच मुद्रा आणि राजकोषीय नीती. त्यासोबत शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी ह्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये विचारल्या जातील. त्यासोबतच चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी म्हणजे मॅक्सिमम चालू घडामोडी तुम्हाला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या येतील. जागतिक थोड्याफार न्यूज येऊ शकतात. त्यासोबतच राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावर तुम्हाला प्रश्न असणार आहेत. मी एक सेपरेट व्हिडिओ यावरती घेऊन की प्रत्येक विषयाला किती मार्क असतात, म्हणजे हिस्ट्रीवरती किती प्रश्न असतात, भूगोलावरती किती असतात, अर्थव्यवस्थेवरती किती असतात, चालू घडामोडी किती असतात, या सगळ्यांचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईन. त्यासोबत तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. इथं छोटंसं दिलंय पण प्रश्न खूप वेगळे येतात, त्यामुळे ते करणं तुम्हाला गरजेचं आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. तर ते इमेजचे पण प्रश्न असतात, ते आपण त्यावरती एक सेशन सेपरेट घेऊया. RTO AMA मुख्य परीक्षा एक्झाम पॅटर्न काय ते आपण बघूया. मी तुम्हाला सांगितलं की तुमचं टेक्निकल, मेकॅनिकल आणि ॲटोमोबाईल. मागं कसं व्हायचं, सेक्शन A-B-C असायचे. ए सगळ्यांसाठी कॉमन असायचा, ज्यामध्ये 120 क्वेश्चन होते आणि 30 क्वेश्चन मेकॅनिकलचे आणि 30 ॲटोमोबाईलचे. असे B आणि C सेक्शन असायचे. तर विद्यार्थ्यांना A सेक्शन कंपल्सरी होता दोघांना पण मेकॅनिकलची मुलं B सेक्शन सोबत निवडायचे आणि ॲटोमोबाईलची मुलं A सोबत C निवडायची. तर त्यामध्ये काय व्हायचं, कधी ॲटोमोबाईल सेक्शन सोपा आला तर ती मुलं जास्त पास व्हायची, कधी मेकॅनिकल सोपा आला तर ती मुलं जास्त पास व्हायची. तर ते सगळं इश्यू सॉल्व्ह व्हावा म्हणून त्यांनी आता एकच पेपर केला 150 प्रश्नांचा, 300 मार्क आणि 1.5 तास वेळ म्हणजे परत 36 सेकंद. म्हणजे तुमचा मेकॅनिकल, ॲटोमोबाईलचे जरी प्रश्न असले तरी फक्त तुम्हाला 36 सेकंद एवढाच वेळ मिळणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी. आणि निगेटिव्ह मार्किंग बघाल तर 1/4 निगेटिव्ह आहे. विषय बघूया आपण. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा मागच्या वेळेस पण होता, ज्यामध्ये सिंपल स्ट्रेस, स्ट्रेन एनर्जी, शिअरिंग फोर्स अँड बेंडिंग, SFD BMD तुमचं, मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रिन्सिपल प्लेन्स अँड स्ट्रेसेस, स्लोप अँड डिफ्लेक्शन, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, थेरी ऑफ टॉर्शन, ॲझम्पशन, टॉर्शनल स्ट्रेस अँड स्ट्रेन. हे सगळं तुम्ही पाहिलेलं असेल, त्या जे तुम्ही डिप्लोमाला किंवा डिग्रीला हे सगळं पाहिलं, पण ते डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये होतं. आता ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत, जे MCQ येणार आहेत ते स्पेसिफिक असतात. म्हणजे एकतर त्या प्रश्नाचं मार्क तुम्हाला मिळेल किंवा त्या प्रश्नाचं निगेटिव्ह होऊन जाईल 0.25. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह हा पेपर तुमच्या डिप्लोमासारखा, डिग्रीसारखा असता तर त्यामुळे तुम्हाला जे तुम्ही एक्सप्लेन कराल त्यातून 8 पैकी काहीतरी मार्क मिळाले असते. पण इथं तसं नसतं, डायरेक्ट तुमचा मार्क निगेटिव्ह होऊन जातो. तसा दुसरा सब्जेक्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल तुम्हाला स्पेशल सब्जेक्ट डिप्लोमा डिग्रीला होता, तर ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये त्यांनी दिलेलं आहे. इंजिनिअरिंग मटेरियल्स, देअर प्रॉपर्टीज, मेटल कटिंग प्रोसेसेस, टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, बोरिंग, ब्रोचिंग, फिनिशिंग अँड सुपर फिनिशिंग, प्लास्टिक अँड देअर प्रोसेसिंग, मेटल जॉईनिंग प्रोसेस, NC, CNC अँड नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग मेथड्स ह्या तुम्ही करायचे. त्यासोबतच थेरी ऑफ मशीन आहे, कायनेटिक अँड डायनेमिक्स ऑफ मशीन्स, रोल ऑफ फ्रिक्शन, पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स सच ॲज फ्लायव्हील, क्लच, बेल्ट ड्राईव्ह अँड गव्हर्नर्स, प्रिन्सिपल ऑफ गायरोस्कोप अँड इट्स इफेक्ट्स. त्यासोबतच ॲप्लिकेशन ऑफ कॅम फॉलोअर पण तुम्हाला यामध्ये असणार आहे.
त्यासोबतच चौथा महत्त्वाचा विषय हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशीन्स. मागच्या वेळेस हे दोन विषय वेगळे दिले होते त्यांनी. यावेळेस हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशीनमध्ये फ्लूइड अँड देअर प्रॉपर्टीज, लॅमिनार टर्बुलंट फ्लो, बर्नॉलीज इक्वेशन, फ्लूइड प्रेशर, पास्कल्स लॉ, सरफेस टेन्शन, फ्लूइड फ्लो अँड इट्स मेजरमेंट, हायड्रॉलिक टर्बाइन, हायड्रॉलिक पंप्स हे तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. हा चौथा मोठा सब्जेक्ट. त्यासोबतच पाचवा एक मोठा सब्जेक्ट आहे थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन. मागच्या वेळेस हे दोन सब्जेक्ट त्यांनी वेगळे दिले होते, म्हणजे रेफ्रिजरेशन हा वेगळा सब्जेक्ट दिला होता आणि थर्मल इंजिनिअरिंग वेगळा होता. यावेळेस त्यांनी एकत्र करून दिले. त्यामध्ये पॉईंट असणार आहे सोर्स ऑफ एनर्जी, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल, लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ हीट इंजिन, एअर कॉम्प्रेसर, एअर स्टँडर्ड, वेपर पॉवर अँड गॅस पॉवर सायकल्स. ही जी पॉवर सायकल्स आहेत ती पण इथे विचारली. आता रेफ्रिजरेशनचा पार्ट बघूया. रेफ्रिजरेटर अँड हीट पंप, पेपर कॉम्प्रेशन अँड पेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम, या तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण. त्यासोबतच इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, त्यामध्ये टाइप्स ऑफ मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन अँड देअर फंक्शन्स, इंडस्ट्रियल ॲक्ट्स, टाइप्स ऑफ प्रोडक्शन, प्लांट लेआउट, प्रोसेस प्लॅनिंग, वर्क स्टडी आणि स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल म्हणजे SQC आणि मेट्रोलॉजी. हा मेट्रोलॉजी तुम्हाला सेपरेट सब्जेक्ट आहे, तो यांनी छोटासा इथं पार्ट दिलेला आहे. मेजरमेंट वगैरे इक्विपमेंट्स तिथं विचारतात. त्यासोबतच पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स म्हणजे तुमचा IC इंजिनचा जो पार्ट होता तो यामध्ये त्यांनी विचारला आहे. चॅसिस, लेआउट टाइप्स, सब सिस्टम्स ऑफ ऑटोमोबाईल, त्यामध्ये SI, CI, 2 स्ट्रोक, 4 स्ट्रोक कन्स्ट्रक्शन वर्किंग. त्यासोबत टाइप्स ऑफ चॅसिस अँड फ्रेम, CRDI, MPFI सिस्टम, फ्युल पंप अँड फ्युल इंजेक्शन, ECU फॉर CI इंजिन, इग्निशन सिस्टम युज्ड इन ऑटोमोबाईल. त्यासोबत आता इथून पुढे ऑटोमोबाईलचा पार्ट सुरू झाला. म्हणजे मेकॅनिकल जो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता तो त्यांनी कॅन्सल केला, तो आता या सिलेबसमध्ये नाही. आता इथून पुढचे सब्जेक्ट ते ऑटोमोबाईलचे सुरू झाले. कुलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टम, त्यामध्ये कुलिंग सिस्टम, पर्पज, टाइप्स ऑफ कुलिंग सिस्टम, ट्रबल्स अँड रेमेडीज ऑफ कुलिंग सिस्टम, लुब्रिकंट सिस्टम, टाइप्स ऑफ लुब्रिकंट्स, मल्टी विस्कोसिटी ऑयल, चॅसिस लुब्रिकेशन, इंजिन लुब्रिकेशन, टाइप्स ऑफ लुब्रिकेटिंग सिस्टम, क्रँकेस व्हेंटिलेशन, इंजिन लुब्रिकेशन, ट्रबल्स अँड रेमेडीज. हा ऑटोमोबाईलचा पार्ट तुम्हाला जे मेकॅनिकलची जरी मुलं असतील त्यांना हे ऑटोमोबाईलचं सब्जेक्ट जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. त्यासोबत ट्रान्समिशन सिस्टम हा एक नवा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सिंगल प्लेट, मल्टी प्लेट, कोन क्लच, सेंट्रिफ्युगल क्लच, faults and remedies, repairing of clutch, gearbox, construction and working of sliding mesh, synchron mesh, torque converter, faults and remedies, repair of gearbox. हे सगळे तुम्हाला प्रश्न यावरती येणार आहेत. त्यासोबत टोटल विषय 15 आहेत. त्यापैकी हा 10वा विषय स्टीअरिंग सिस्टम अँड स्टार्टिंग ड्राइव्ह, फ्रंट ॲक्सल, टाइप्स ऑफ स्टब ॲक्सल, स्टीअरिंग जिओमेट्री, ॲकर्मस मेकॅनिझम, अंडर स्टीअर, ओव्हर स्टीअर, स्टीअरिंग लिंकेज, टाइप्स ऑफ स्टीअरिंग गिअर्स, पॉवर स्टीअरिंग, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग, स्टार्टर मोटर ड्राइव्ह, बेंडिक्स ड्राइव्ह, ओव्हर रनिंग क्लच, क्लच ड्राइव्ह, फॉलो थ्रू ड्राइव्ह, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डायनामो अँड अल्टरनेटर, स्पेसिफिकेशन्स ऑफ अल्टरनेटर, कटआउट्स, रिले अँड रेग्युलेटर्स. हा पण ऑटोमोबाईलचा सब्जेक्ट मेकॅनिकलच्या मुलांना पण करणं गरजेचं आहे. त्यासोबत डिफरन्शियल, रिअर ॲक्सेल अँड ब्रेक्स, डिफरन्शियल फंक्शन, कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, ट्रान्सफर केस, टाइप्स ऑफ रिअर ॲक्सेल, सेमी फ्लोटिंग, फुल्ली फ्लोटिंग बिअरिंग, 3/4 टाइप्स ऑफ ब्रेक्स, ड्रम ब्रेक, डिस्क ब्रेक, हँड ब्रेक, पार्किंग ब्रेक, हायड्रॉलिक, एअर ब्रेक्स आणि ब्रेक ट्रबल शूटिंग आणि ABS म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम. यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे. हा पण ऑटोमोबाईल सब्जेक्ट. त्यासोबतच व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, परफॉर्मन्स ऑफ व्हेकल, इंजिन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वर्कशॉप लेआउट, रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, इमिशन मेजरमेंट अँड कंट्रोल टेक्निक. त्यासोबतच एलिमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन. हा पण 12वा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. त्यासोबत 13वा सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स, बॅटरी, स्टार्टिंग सिस्टम, अल्टरनेटर, चार्जिंग इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम्स. हा पण तुम्हाला असणार आहे. त्यासोबतच इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल्स हा नवीन आहे. इंट्रोडक्शन टू एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट्स इन हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स, बॅटरी बेस एनर्जी स्टोरेज, बॅटरी स्पेसिफिकेशन्स, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. नंतर तुमचा जो शेवटचा आहे तो ॲक्टचा आहे, मोटार व्हेकल ॲक्ट अँड रोड सेफ्टी, इंट्रोडक्शन ऑन व्हेकल ॲक्ट अँड रोड सेफ्टी, लायसन्सिंग, रजिस्ट्रेशन, मोटर व्हेकल ॲक्ट, टॅक्सेशन, इन्शुरन्स एटसेट्रा, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ RTO डिपार्टमेंट, पॅसेंजर कम्फर्ट अँड सेफ्टी. हा सगळा सिलेबस आहे. म्हणजे जवळजवळ 7 सब्जेक्ट तुम्ही बघाल तर ते मेकॅनिकलच्या इथंपर्यंत आणि तिथून पुढं हे 8 सब्जेक्ट आहेत ते ऑटोमोबाईलचे असणार. आता आपण RTO डिपार्टमेंटविषयी थोडी माहिती घेऊया. मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, सन्माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब महाराष्ट्र राज्य, त्यासोबत श्रीमती माधुरी मिसाळ राज्यमंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य आणि अतिरिक्त मुख्य सचिव म्हणजे परिवहन व बंदरे श्री संजय सेठी सर, त्यासोबतच विवेक भीमनवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य हे सध्याचे ट्रान्सपोर्ट कमिशनर आहेत. आता मोटार वाहन विभागाची रचना आपण बघूया. परिवहन आयुक्त हे मोटार वाहन विभागाचे
प्रमुख असून म्हणजे परिवहन आयुक्त जे आता तुम्हाला मी दाखवलं परिवहन विभागाचे प्रमुख असतात। त्यासोबत राज्यामध्ये टोटल 24 प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत, त्यासोबत 34 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत। ती मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की काय येते। असून प्रादेशिक परिवहन अधिकारी हे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुख असतात। त्याप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये कार्यालय प्रमुख असतात। राज्यांच्या सीमेलगत एकूण 22 सीमा तपासणी नाके आहेत, म्हणजे याची मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे। 22 टोटल सीमा तपासणी नाके आहेत कार्यरत असून परप्रांतातून येणाऱ्या वाहनांची तपासणी तसेच कर वसुली करण्याची कामे सीमा तपासणी नाक्यांवर प्रामुख्याने केली जाते। हे तुम्हाला दाखवतं, हे सगळे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आणि डेप्युटी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस आहेत। म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी इथं दिलेले आहेत। हे बघा कोकण विभागामध्ये MH01 मुंबई मध्य, MH02 मुंबई पश्चिम असे सगळे हे दिलेले आहेत। त्यासोबत पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर परिवहन आयुक्त कार्यालय इथं सगळे, अमरावती, नागपूर हे सगळे दिले MH29 सगळे। आता आपण बघूया RTO AMVI या पदासाठी पदाच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत। पहिलं काम त्यांना असतं वाहन तपासणी म्हणजे व्हेइकल इन्स्पेक्शन, म्हणजे वाहनांची फिटनेस तपासणी, वाहनामध्ये नियमाप्रमाणे बदल झाले आहेत का ते पाहणं। शालेय वाहन म्हणजे तुमच्या स्कूल व्हॅन्स असतील ते व्हॅन्स असतील, बसेस असतील, टॅक्सी, ट्रक, बस इत्यादींची नियमित तपासणी करणं यांचं काम असतं। त्यासोबत लायसन्स म्हणजे परवाना संबंधित कामे तुमची कोणकोणती असणार, चालक परवाना चाचणीमध्ये सहभाग, त्यासोबत ड्रायव्हिंग टेस्ट घेणे, तसेच अहवाल तयार करणे, अपंग किंवा वृद्ध नागरिकांसाठी विशेष परवान्याची तरतूद करणे, हे सगळे काम AMVIचे असतात। त्यासोबत तिसरं काम असतं वाहतुकीचे नियम अंमलात आणणे म्हणजे एन्फोर्समेंट ड्युटीज, ज्या सरकारने जे नियम बनवलेले आहेत ते सगळे फॉलो करतात का नाही ते बघणं हे AMVIचं काम असतं। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंड आकारणे, ओव्हरलोडिंग, अनधिकृत वाहतूक, प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन म्हणजे PUC वगैरे यावरची कारवाई ते करू शकतात। तपासणी दरम्यान वाहन कागदपत्रे तपासणी यांचं काम असतं। अपघात तपासणी म्हणजे ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन, गंभीर अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्राथमिक तपासणी करणं, वाहतूक पोलिसांना तांत्रिक मदत करणं, अपघातग्रस्त वाहनांची तपासणी व अहवाल सादर करणं। त्यासोबत प्रदूषण नियंत्रण तपासणी म्हणजे जे PUC असतं, पोल्युशन अंडर कंट्रोल, वाहनांचे PUC प्रमाणपत्र तपासणे, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रकारावर लक्ष ठेवणे। प्रशासकीय कामकाज कोणतं असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहन नोंदणी, रजिस्ट्रेशन, व्हेइकल रजिस्ट्रेशन संबंधित प्रक्रिया करणे, विविध फाईल व अहवाल तयार करणे हे AMVIचं काम असतं। त्यासोबत शेवटचं काम असतं प्रशिक्षण व जनजागृती म्हणजे अवेअरनेस तयार करणं, RTO या विभागाविषयीचे अवेअरनेस तयार करणं, शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करणं, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राशी समन्वय साधणं आणि जनजागृती मोहीम म्हणजे सुरक्षित ड्रायव्हिंग, हेल्मेट, सीट बेल्ट वापर करणं। आता आपण बघूया RTO AMVIची प्रोसेस मागच्या काही दिवसापासून सुरू झाली की जागा येणार आहेत। काही विद्यार्थ्यांनी RTI टाकले होते, त्यापैकी 2 जून 2025चा जो RTI होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं होतं की परिवहन आयुक्त कार्यालयातील ते कार्यालयात सांगितले 8 या कार्यासनाच्या अभिलेखातील उपलब्ध माहितीनुसार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गातील रिक्त असलेल्या पदांकरिता मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबतचा बाब या कार्यालयाच्या स्तरावर कार्यवाहीखाली आहे। म्हणजे त्यांनी ही प्रोसेस सुरू झाली ही 2 जूनला सांगितलं होतं। त्यानुसार आता कालचंच बघा जे उमेदवार 2017ला पास झाले होते किंवा त्याआधीचे जे AMVI होते त्या सगळ्यांचं प्रमोशन झालंय। त्यामध्ये काल बघा 22 ऑगस्टला त्या सगळ्यांना लेटर आलेत किंवा तुमचं मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती म्हणजे जे AMVI होते असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर होते त्यांचं आता काय प्रमोशन झालंय, मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन झालंय। आता पदोन्नतीमुळे आता हे प्रमोशनमुळे काय संधी आपल्यासाठी फायदा काय झाला की 331 जागा प्रमोशन झालेल्या 331 जागा रिक्त झाल्या म्हणजे AMVI वरून MVI झाले। हे बघा तुम्ही AMVIचे MVI झाले, किती लोक झाले 331 म्हणजे AMVIच्या एवढ्या जागा शिल्लक झाल्या ना, आपल्यासाठी चान्स आहे तो 331 जागा नव्यानं ओपन झाल्या। त्यासोबत आता हे बघा 30 जून 2025चा आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रत्येक जे RTOचं आता प्रमोशन झाले त्यांना मेल करायला त्यांनी चान्स दिला होता 30 जूनला किंवा तुम्ही हवाई प्रत्येक विभागातले जे प्रमोशन झाले ती लोक आहेत नागपूरमध्ये 43, अमरावती 29 असे सगळे आहेत तर त्यांना ह्या मेलवरती त्यांना पाठवायचं होतं। 3 जुलै 2025 पर्यंत त्यांना त्यांचा प्रेफरन्स द्यायचा होता कुठं पाहिजे त्यांचं प्रमोशन ते, तर त्यांनी ते दिलं आणि काल 22 तारखेला प्रत्येकाला ते त्यांचं लेटर मिळून गेलं। 2020ला मागची ॲड आली तेव्हापासून 4-5 वर्षात दुसरी जाहिरात न आल्यामुळे 69 पदं रिक्त झाली म्हणजे रिटायरमेंटमुळे ते रिक्त झाली। बघा प्रत्येक विभागांमध्ये दिलेलं आहे, कुठे 106 आहेत कुठं कमी आहेत, ह्या सगळ्यांचं काढलं तर 69 पदे रिक्त होती। त्यासोबतच नवीन कार्यालयांमुळे निर्माण झालेली पदं आहेत 60 म्हणजे
वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेता काही कार्यालय नवीन सुरू झाली. तो बघा GR आहे त्यांचा गव्हर्नमेंटचा 30 जुलै 2025चा. नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी पदनिर्मिती करण्याबाबत, म्हणजे त्यामध्ये जास्त पद आहेत, फक्त RTOचे जे आहेत ती 60 आहेत. जवळजवळ 220च्या आसपास पदं नव्यानं तयार झालीत नवीन कार्यालयांमुळे. फक्त त्यातले आपल्याला जे कामाचं आहे ते RTO सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ह्या पदासाठी 60 टोटल जागा आहेत. म्हणजे तुम्ही बघायला जाल तर RTO विमा परीक्षेसाठी यावेळी जागा किती येऊ शकतात ते आपण बघूया. पदोन्नती म्हणजे प्रमोशन व 331 जागा रिक्त झालेले आहेत, ते आपण बघितलं, कालच मुलांचं प्रमोशन झालं. नवीन कार्यालयामुळे 60 पदं नवीन तयार झालेली आहेत RTOची, आणि रिक्त असणारी 69 पदं, म्हणजे जवळजवळ तुम्ही बघायला जाल तर 460 हा खूप मोठा नंबर आहे मुलांनो. 460 जागा आज MVIच्या डिपार्टमेंटमध्ये खाली आहेत, रिक्त आहेत. तर त्यापैकी तुम्ही पकडून चाला 300+ एवढी तुम्हाला जाहिरात यावेळेस येऊ शकते. आणि शेवटी लक्षात घ्या, ऑपॉर्च्युनिटीज डोंट वेट, ॲक्ट बिफोर दे पास. मला एक डायलॉग आठवतो, काश उस वक्त और थोडी मेहनत कर लेता तर आज किस्मत कुछ और होती. म्हणजे असं तुमच्या वेळ येऊ नये की आता अभ्यास करायचा नाही आणि 2, 4, 5, 10 वर्षांच्या वेळेस तुम्ही बघायला जाल तुमच्या शेजारची, तुमच्या शेजारी बसणारा मुलगा, तुमच्या क्लासमध्ये बसणारा मुलगा RTO झाला, तुमची एखादी मैत्रीण RTO झाली आणि तिच्या घरचं घर बदललेलं असतं, तिच्या सगळं ते सर्कल बदललेलं असतं आणि तुम्ही मात्र तसेच असता. आणि त्यावेळेस तुम्हाला वाटतं का उस वक्त और थोडी मेहनत कर लेता आता किस्मत आज कुछ और होती. असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी काय मदत लागेल तर तुम्ही मला या नंबरवरती संपर्क कधीही करू शकता. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, यावेळेस ही गाडी आणि हा गुलाल हा आपल्यावरती असला पाहिजे. प्रत्येकानं ही गाडी आणि हा गुलाल हे आपलं टार्गेट ठेवून काम करा, कारण यावेळेस RTO होणारच. तुम्ही वहीवर प्रत्येक पेजवर ज्यावेळेस नोट्स काढाल प्रत्येक पेजवर हे शब्द लिहा, RTO होणारच. धन्यवाद.